लग्नाची बेडी या मालिकेच्या 30 जानेवारीच्या भागामध्ये चिडलेला राघव आता मात्र विशालची कॉलर धरतो आणि तुझी हिंमत कशी झाली, सिंधूचा ओढणी धरण्याची तुझी हिंमत कशी झाली, अजून तुमचं लग्न ठरलेले नाहीये तर तुझी ही अवस्था, असं म्हणत तो आता चिडतो. त्यावेळेला समजावून सांगत सिंधू सांगते तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तितक्यात तिथे राणी येते आणि काय चाललंय हे सगळं, ऐका तरी तो काय म्हणतोय ते. यावरती सिंधू सांगते माझी ओढणी दारामध्ये अडकली होती, ती फक्त काढण्याचा ते प्रयत्न करत होते. यावरती राघव थोडासा ऑकवर्ड होतो आणि आता तो त्याची कॉलर सोडतो आणि सॉरी मी मिसअंडरस्टँड केलं. यावरती विशाल म्हणतो ठीक आहे, इतकं काही नाही, तुम्ही मिसअंडरस्टँड केलं, जे बघितलं त्यावरती तुम्ही रिॲक्ट केलं. राणी म्हणते पण राघव जरा बघ तरी समोर दृश्य काय चाललंय, त्यांना बोलण्यासाठी चान्स तरी दे. असं म्हणत ती राघवला तिकडून घेऊन जाते, त्या दोघांना बोलू दे. असं म्हणत राणी राघवला घेऊन निघून गेल्यावरती सिंधू सांगते सॉरी, म्हणजे त्यांनी मिसअंडरस्टँड केलं. यावरती विशाल सांगतो नाही, त्यांना तुमची इतकी काळजी आहे ना, हे बघून मला खूप भारी वाटतंय. तुम्ही काहीच काळजी करू नका. बरं तुमच्या होकाराचं किंवा तुम्हाला काय वाटतं या संदर्भात काही बोलूया का. तर सिंधू सांगते हे बघा, माझा होकार हा फक्त माझा एकटीचा नसणार आहे. मला माझी मुलगी सावी हिच्यासोबत बोलावं लागेल, कारण शेवटी सावीचं सुद्धा आयुष्य पुढचं पूर्ण बदलून जाणार आहे. म्हणून त्या संदर्भात सावीसोबत बोलल्याशिवाय मी कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. मी आधी सावीसोबत बोलेन आणि त्यानंतरच मी निर्णय घेईन. यावरती विशाल म्हणतो बरोबर आहे, तिचं सुद्धा मत तुम्ही विचारात घेणं हे आवश्यकच आहे. त्यामुळे तुम्ही सावीचं मत लक्षात घ्या, सावीशी बोला आणि त्यानंतर काय आहे ते ठरवा, पण लवकरात लवकर निर्णय घ्या. असं म्हणत विशाल आता सिंधूबरोबर बोलून बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर रुक्मिणी म्हणते काय झालं, काय ठरलं तुमचं काही ठरलं का, काय बोलायचं किंवा साखरपुडा कधी. तर विशाल म्हणतो मला थोडासा वेळ लागेल हा निर्णय घेण्यासाठी. आत्तापर्यंत लग्नाला उतावळा असलेला विशाल अचानकपणे वेळ लागेल असं म्हटल्यावरती सगळ्यांनाच थोडासा संशय येतो. रुक्मिणी म्हणते ठीक आहे वेळ घ्या, पण उशीर करू नका. त्यावरती सिंधू म्हणते मला सावीसोबत बोलावं लागेल, मी सावीसोबत बोलेन आणि त्यानंतर सावीसोबत बोलून ठरवेन, तिचं सुद्धा मत घेणं आवश्यक आहे. तोपर्यंत राघव आता जाधव इन्स्पेक्टरला मेसेज करतो आणि लवकरात लवकर या जाधव तुम्ही ह्या विशाल करकरेची माहिती काढून ठेवा. असं म्हणत विशालचा फोटो पाठवत तो आता सगळी माहिती काढून ठेवायला सांगतो. नंतर विशाल आणि त्याची आई रत्नपारख्यांचा निरोप घेऊन आता तिथून निघतात. रत्नपारख्यांचा निरोप घेऊन ते लोक गेल्यावरती इकडे आता राघव सिंधूच्या समोर येतो. सिंधू विचार करते कोणत्या ह्या अडचणीमध्ये मला अडकवलंयस देवा या सगळ्यामध्ये, आणि तिने आता राघव आणि विशालचं झालेलं कन्व्हर्सेशन तिला आठवतं. तोपर्यंत आता मात्र राघव समोर येऊन उभा राहतो आणि आता सिंधू तिकडून निघून जाते. ती राघवला काहीच प्रत्युत्तर देत नाही आणि आपल्या रूममध्ये येते. रूममध्ये आल्यावर ती राणी म्हणते सिंधू तुझं ठरलं होतं ना की तू मला वचन दिलं होतंस की तू लग्न करणार आहेस म्हणून, मग अचानकपणे तू बदललीस का. कारण तुला भेटायच्या आधी विशालने लग्नासाठी जवळजवळ होकार दिला होता, पण आता मात्र तो लग्नासाठी वेळ हवाय असं म्हणतोय. तू त्याला काही सांगितलंस का. यावरती सिंधू म्हणते मी कुणालाही काहीही सांगितलेलं नाही आहे, फक्त मला सावीला सगळं विचारायला पाहिजे. मी सावीला विचारल्याशिवाय कोणताही डिसिजन घेऊ शकत नाही, इतकंच फक्त सांगितलंय. यावरती आता राणी म्हणते सावीला काय, सावी तर एवढीशी मुलगी, तिला मनवण्यासाठी काहीही करता येईल ना. यावरती सिंधू म्हणते नाही असं काही नाही आहे, कारण सावीचं आयुष्य बदलणार आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही पाहिलत ना विनूला समजलं की तुम्ही खरे आई बाबा नाही आहेत, तो कसा रिॲक्ट झाला, तसं मला सावीच्या बाबतीत काहीच करायचं नाही आहे. यावरती आता मात्र मधू सांगते विनूची गोष्ट वेगळी होती, सावीची गोष्ट वेगळी आहे. सावीला तिचे हक्काचे आई बाबा मिळणार आहेत ना. यावरती सिंधू सांगते तिचे हक्काचे आई बाबा मिळण्यासाठी राघवच तिचे बाबा आहेत हे सत्य कधीच बदललं जाऊ शकत नाही, आणि त्यामुळे राघव तिचे बाबा आहेत हे सत्य न बदलताच तिला मी लग्नासाठी तयार करणं हे महत्त्वाचं आहे. यावरती मधू म्हणते तू आमच्या दोघांच्या मध्ये येतेस, तू लवकरात लवकर लग्न करून निघून जा, नाहीतर हा शब्द राघव ऐकतो आणि तो म्हणतो अच्छा, म्हणजे आत्तापर्यंत मला फक्त डाऊट होता, पण राणी
तू सिंधूला लग्नासाठी जबरदस्ती करतेस का? मला सगळं सत्य समजलेलं आहे. यावरती राणी सांगते, नाही, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मग आता सिंधू म्हणते, नाही, तुम्ही खरंच गैरसमज करून घेताय. राघव म्हणतो, तू तिला पाठीशी बिलकुल घालू नकोस. मी ऐकलं आहे, ती तुला लग्नासाठी जबरदस्ती करत होती. लग्नासाठी तयार हो, नाहीतर काय ते मला कळलंच पाहिजे. काय तुमच्या दोघींच्या मध्ये बोलणं झालं हे समजल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. मग मात्र सिंधू सांगते, काही नाही, त्या सांगत होत्या की लग्नासाठी तयार हो, नाहीतर चांगलं स्थळ तुझ्या हातून निघून जाईल, बस इतकंच. राघव म्हणतो, खरंच? ठीक आहे मधू, तुला ना रुक्मिणी काकू आवाज देत आहेत, मला सिंधू सोबत बोलायचं आहे. राणी म्हणते, मी पण इकडे थांबेन. यावरती राघव म्हणतो, प्रत्येक गोष्ट तुझ्यासमोर होणं काही आवश्यक नाहीये, तू निघून गेलीस तरी पण चालेल. असं म्हणत तो सिंधूला सांगत असतो, मला तुझ्याशी विशालबद्दल बोलायचं आहे. सिंधू म्हणते, विशालबद्दल तुम्ही चौकशी केलीत का? तुम्हाला विशालमध्ये काही म्हणजे असं काहीतरी चुकीचं जाणवलंय का? विशाल काहीतरी चुकीचा वागतोय किंवा खोटं वागतोय असं जाणवलंय का? म्हणून तुम्ही विशालसोबत असं वागताय का की विशाल खूप चांगला आहे याचा तुम्हाला त्रास होतोय? मग राघवला काही वेळापूर्वी घडलेली घटना आठवते. राघवला आठवतं की त्याने जाधव इन्स्पेक्टरना ज्या वेळेला सांगितलेलं असतं चौकशी करण्यासाठी, त्यावेळेची त्याला घटना आठवते आणि आता जाधवने फोन केलेला आठवतो. जाधव फोन करून सगळी खरी विशाल कर्णिकची माहिती आता राघवला देतो की विशाल कर्णिक हा खूप चांगला मुलगा आहे. MBA पास करून त्याने आपल्या हिमतीवरती बिझनेस वाढवलेला आहे. फॅमिली बॅकग्राऊंड पण चांगलं आहे, बाकी सगळं चांगलं आहे. त्याच्यावरती सिग्नल तोडून जाण्याची पण केस नाहीये. मुलगा एकदम चांगला आहे. असं म्हणत जाधवने कळवलेली माहिती आता राघवला आठवते. राघव म्हणतो, नाही, मी त्याची सगळी माहिती काढली. सिंधू म्हणते, मग काही तुम्हाला वावगं जाणवलं का? राघव म्हणतो, नाही, त्याच्यामध्ये मला काही वावगं जाणवलं नाही, उलट सगळं चांगलं आहे. मग सिंधू म्हणते, म्हणजे या चांगुलपणाचा तुम्हाला त्रास होतोय का? त्याच्यामध्ये सगळं चांगलं आहे हा प्रॉब्लेम आहे का? राघव, नक्की तुमचा प्रॉब्लेम तरी काय आहे? यावरती राघव म्हणतो, माझा प्रॉब्लेम काहीच नाहीये. असं बोलणं चालू असताना आता मात्र इकडे रुक्मिणी सांगते, मला तर विशालचे आई बाबा खूप आवडले, लवकरात लवकर हे लग्न जुळवायला पाहिजे. यावरती रत्नाकर म्हणतो, नाही वहिनी, मला सुद्धा सिंधूचं म्हणणं पटलेलं आहे. म्हणजे सावी संदर्भात आपण कोणताही निर्णय एकट्याने घेऊ शकत नाही. सिंधूचं म्हणणं मला पटतंय, आधी सावीचा निर्णय घेतला पाहिजे. राजश्री म्हणते, हो, कारण सावीला अचानकपणे एखाद्या माणसाच्या सोबत राहायला आपण नाही भाग पाडू शकत. सिंधूचं म्हणणं मला पण पटतंय, जर का सावीने या सगळ्याला होकार दिला तर आणि तरच हे लग्न होऊ शकतं. रुक्मिणी म्हणते, तुम्ही चिंता करू नका, मी काही सिंधूचं वावगं विचार करत नाहीये, मी सिंधूच्या भल्याचाच विचार करते. मला फक्त इतकं वाटतं की उगाचच कोणाच्या गैरसमजामुळे हे नातं तुटायला नको, म्हणून मी फक्त सांगते आहे की आपण जास्त विचार न करता या लग्नाला तयारी करायला पाहिजे. मग अन्वी म्हणते, मला असं वाटते की ही माणसं जरा जास्त स्वीट नाही आहेत का? आपल्यासोबत जास्त स्वीट वागत नाही आहेत का? यावरती रुक्मिणी म्हणते, तुझं जरा वेगळंच काहीतरी असतं, या सगळ्यामध्ये तू पडण्याची गरज नाहीये, तू इथून ताबडतोब निघून जा. असं म्हणत ती अन्वीला आपल्या रूममध्ये पाठवते. पण अन्वीचा मुद्दा मात्र व्हॅलिड असतो, कारण ही माणसं जरा जास्त स्वीट वाटत असतात. त्यांचा रेकॉर्ड कितीही क्लीन असला तरी इतकं स्वीट कुणी असूच शकत नाही. या गोष्टीवरती आता मात्र इकडे तिचा विश्वास असतो. पण रुक्मिणी तिला गप्प करते आणि म्हणते, मी सिंधूच्या भल्याचा विचार करते, म्हणून फक्त मी सिंधूच्या लग्नासाठी बोलत आहे. राजश्री म्हणते, आम्ही पण सिंधूच्या भल्याचा विचार करतोय, पण हा विचार करत असताना सावीचा सुद्धा विचार व्हावा आणि सावीने या लग्नाला मान्यता द्यावी असं आम्हाला वाटते, तर आणि तरच हे लग्न होईल. असं म्हटल्यावरती मधू म्हणते, काळजी करू नका, आपण सावीला या सगळ्यासाठी कन्व्हिन्स करूया. रत्नाकर म्हणतो, ठीक आहे, आपण कन्व्हिन्स नको करूया, तिच्या मनाने वेदने तयार होऊ दे. असं सगळं बोलणं चालू असताना राघव सांगत असतो, हे बघ, त्याचा सगळा रेकॉर्ड मी चेक केलाय, पण तरी सुद्धा मनामध्ये कुठेतरी डाऊट येतोय. सिंधू म्हणते, का तुम्हाला या सगळ्याचा डाऊट का येतोय? राघव म्हणतो, मला सावीसाठी. पण राघवला सिंधूबद्दल कन्सर्न वाटत असतो हे त्याच्या डोळ्यात दिसत असतं. तेव्हा सिंधूच्या कानामधलं आणि तिची ओढणी हे एकमेकात अडकतं. मग राघव म्हणतो, मी काढून देऊ का? सिंधू नको सांगते. तरी राघव सिंधूच्या जवळ येतो आणि एकमेकांच्या जवळ आल्यावरती दोघांना इतक्या वर्षांच्या सहवासाच्या गोष्टी आठवतात, एकमेकांसोबत केलेले रोमांस
आठवतात आणि दोघं जण भावूक होतात. तेवढ्यात आता इकडे विशालचा कॉल येतो. विशालचा कॉल आल्यावरती राघव म्हणतो, अच्छा म्हणजे तुम्ही नंबर पण एक्सचेंज केलेत. तर राघवच्या डोळ्यामध्ये जेलसी अगदी पावलोपावली दिसत असते. सिंधू म्हणते, त्याने नंबर मागितला आणि मी त्याला नंबर दिला, बस इतकंच. यावरती आता विशाल म्हणतो, आज संध्याकाळी भेटूया का, म्हणजे आपण एकमेकांना जाणून घेणं आवश्यक आहे. यावरती सिंधूला आठवतं राणीचं बोलणं की तू लग्न कर, नाही तर. मग सिंधू सांगते, ठीक आहे मी येते भेटायला. राघवला हे काही आवडत नाही आणि ज्या पॉइंटला सिंधू आणि आता विशाल भेटणार असतो तिकडे काही गुंड येतात आणि तिकडे आता मुळात राघव आणि राणी सुद्धा पोहोचलेली असते. मग ते गुंड सिंधूला छेडतात. त्यावेळेला सिंधू त्यांच्यासोबत भांडण करायला लागते. तुमची हिंमत कशी झाली मला छेडायची, असं म्हणत त्यांच्याशी वाद करायला लागते. ते गुंड सिंधूशी जवळीक करायला लागतात. विशाल अजूनही आलेला नसतो. ते सिंधूचा हात धरतात. तोपर्यंत राणी आणि राघव तिकडे पोहोचतात. राघव चिडतो आणि हे सगळं दृश्य पाहतो. आता खरंच विशाल खूप एक चांगला मुलगा आहे की विशाल चांगला असण्याची ॲक्टिंग करतोय, त्याची फॅमिली इतकी स्वीट कशी, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मात्र येणाऱ्या काही भागातच कळणार आहे.